अवघ्या काही तासातच सुरू होतोय पंचक काळ। या राशींना सावधानतेचा इशारा, चुकूनही या गोष्टी करू नका, आयुष्यभर होईल पश्चाताप। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। मे महिन्याची सुरुवात पंचक पासून झाली आणि शेवट ही पंचक असेल। पंचक हा 5 दिवसांचा अशुभ काळ आहे, ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई करण्यात येते। यामुळेच पंचक किंवा भद्रकाळ इत्यादींची सावली राहू नये, यासाठी कोणतेही काम करण्यापूर्वी शुभ काळ ठरवला जातो। जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य, घराचे बांधकाम करण्याचे नियोजन करत असाल तर या महिन्याच्या पंचक कालावधीची तारीख नेमकी कोणती, हा काळ कधीपासून सुरू होतोय, तसेच तो किती काळ असणार आहे आणि कोणत्या राशीवर याचा परिणाम पडणार आहे, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। पंचक काळ कधीपासून? मे महिन्यात दुसऱ्यांदा येणारा पंचक योग 29 मे 2024 रोजी रात्री 8:06 पासून म्हणजेच आज रात्रीपासून सुरू होईल। हा पंचक काळ आजपासून 5 दिवस म्हणजेच सोमवार 3 जून 2024 रोजी दुपारी 1:40 वाजेपर्यंत असणार आहे। अशा प्रकारे जून महिना पंचकमध्ये सुरू होईल। अशा स्थितीत जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करण्याची योजना आखत असाल तर पंचक सुरू होण्यापूर्वी करा। वास्तविक हे पंचक 29 मे बुधवारपासून सुरू होत असून बुधवारपासून सुरू होणारे पंचक अशुभ मानले जात नाही, पण तरीही अनेक गोष्टी आहेत ज्या पंचक काळात करू नयेत। पंचकमध्ये चुकूनही हे कामे करू नका। पंचक काळात जर तुम्ही खालीलपैकी कोणतेही कामे केल्यास चोरी, धनहानी, आजारपण किंवा मृत्यूसारखे संकट ओढवण्याची शक्यता असते, असे धार्मिक शास्त्रात सांगितले आहे। त्यामुळे पंचकातील 5 दिवसात निषिद्ध कार्य करू नये। पंचक काळात विवाह, मुंडन, पवित्र धागा इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे। पंचक काळात नवीन घराचे बांधकाम सुरू करणे, छत, दरवाजेची चौकट बसवणे आणि घरात प्रवेश करणे अत्यंत अशुभ मानलं जातं। पंचकमध्ये बांधलेल्या घरात सुखसमृद्धी कधीच येत नाही। या लोकांना गरिबी आणि आजारांना सामोरे जावे लागते। पंचकमध्ये नवीन व्यवसाय सुरू करू नका, यश मिळण्यात शंका आहे। याशिवाय पंचांगात पलंग किंवा खाट बनवणे आणि लाकूड गोळा करणे देखील अशुभ आहे। पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करू नये। कोणत्या राशीवर होणार याचा परिणाम? वृषभ, मिथुन, कर्क, कुंभ, मीन या राशीवर पंचकचा परिणाम होणार आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।